हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस. मित्रांनो, कालच्या भागामध्ये मी तुम्हाला बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही बेसिक टर्म्स सांगणार आहे जे अकाउंटिंग करताना जास्तीत जास्त उपयोगी पडतात. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ट्रान्झॅक्शन्स. आता याचे टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत: मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये परत कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असे दोन प्रकार असतात आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन्स. आता ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, तर व्यवहार. आता आपण दुकानामध्ये वस्तू विकायला ठेवतो, मग आपण वस्तू देतो आणि काय घेतो, पैसे. म्हणजेच द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन or parties for money or money's worth is known as transaction. म्हणजे आपण वस्तू देतो आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतो, असा व्यवहार दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पार्टीमध्ये किंवा अनेक लोकांमध्ये जेव्हा हा व्यवहार केला जातो त्याला ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतात. मग हे ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे असतात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्व असतात, मनीशी रिलेटेड असलेले व्यवहार, आर्थिक व्यवहार. आणि नॉन मॉनिटरीमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मनी इन्व्हॉल्व नसतो, बिगर आर्थिक व्यवहार. आता बघा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, द ट्रान्झॅक्शन्स विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड ॲज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये आपण एक वस्तू विकत घेतो आणि त्याच्या बदल्यात पैसे देत असतो. ह्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स, transactions in which cash is paid or is received immediately is known as cash transaction. म्हणजे आपण दुकानात गेलो, लगेच कॅश देतो आणि एखादी वस्तू खरेदी करतो, त्याला म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ₹15,000, पेमेंट ऑफ सॅलरी ₹5,000. म्हणजे इथं जे व्यवहार कॅशमध्ये झालेले आहेत त्याला कॅश ट्रान्झॅक्शन्स असं म्हणतात. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, a transaction in which cash is not paid or not received immediately at the time of transaction but it is paid or received at a later date. म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उधारीवरती झालेले व्यवहार. आता उदाहरणार्थ समजा, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. म्हणजे आपण उधारीवर माल विकलाय अमनला ₹8,000, तो झाला क्रेडिट ट्रान्झॅक्शन. पण ह्याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत, काही थोड्या दिवसानंतर मिळणार आहेत. म्हणजे पण तो पैशाशी रिलेटेड आहे म्हणून मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये येतं. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आता द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड ॲज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये मनी अजिबातच इन्व्हॉल्व नसतो ते ट्रान्झॅक्शन. अँड एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग इज कॉल्ड ॲज बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी शेतकरी लोक काय करायचे, त्यांच्याकडे पैसे नसायचे वस्तू वगैरे खरेदी करायला. मग ते काय करायचे, आपल्या शेतातलं धान्य, समजा गहू असेल, ज्वारी असेल, ते घ्यायचे आणि गावातला सावकार असेल त्याला द्यायचे आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे, किंवा पैसे नाही, एखादी वस्तू घ्यायचे. म्हणजेच इथं काय झालं, बार्टर ट्रान्झॅक्शन्स, की एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. म्हणजे शेतकरी लोक व्यापाराकडे जायचे आणि व्यावसायिकाकडे जायचे. त्यांना एखादी वस्तू पाहिजे असेल तर ते आपल्या शेतातलं, त्यांच्याकडे धान्याशिवाय दुसरं काही नसतं, मग ते धान्य द्यायचे आणि ती वस्तू विकत घ्यायचे. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू, त्याला म्हणतात बार्टर सिस्टीम किंवा बार्टर ट्रान्झॅक्शन्स. आपल्या लक्षामध्ये आता शक्यतो आपण सगळे व्यवहार करतो ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स असतात. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे एंट्री. आता एंट्री, recording of business transaction in the proper form or method in the books of accounts is called as entry. म्हणजे आपण एंट्री, जे आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन झाला आहे तो एकदम व्यवस्थित मेथडमध्ये एका प्रॉपर फॉर्ममध्ये एका बुकमध्ये लिहितो, त्याला म्हणायचं एंट्री. आणि त्या एंट्रीच्या खाली ते एंट्री कशाबद्दल केली आहे ते नीट समजावं म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं कंसात, त्याला म्हणायचं नरेशन. म्हणजे नरेशन, a brief explanation of the business transaction for which an entry is passed is called as narration. It always given in a bracket below the journal entry and it is always starts with the word being or for. म्हणजे आपण समजा, आता मी एखाद्या व्यक्तीला
5,000चा माल विकला इन कॅश, म्हणजे मी गुड्स सोल्ड केला कॅशमध्ये. मग ही एंट्री मी काय करणार की मी ह्या व्यक्तीला इतका गुड्स असेल तो कॅशमध्ये विकला, ह्याची मी एंट्री बुकमध्ये केली. पण मी हा एंट्री केली, नुसतं काय लिहिलं मी, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश, समजा मी अशी एंट्री केली. पण ती कशाबद्दल केली आहे, का केली आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन मी खाली कंसात लिहिते आहे. त्याची सुरुवात नेहमी बिंग गुड्स सोल्ड टू मिस्टर अमन, म्हणजे इथं बिंगपासून आपण त्याचं एक्सप्लेनेशन, त्याला म्हणायचं नरेशन. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे गुड्स. आता द टर्म गुड्स रेफर्स टू मर्कंटाईज कॉमोडिटीज आर्टिकल्स ऑर थिंग्स इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. म्हणजे आता कपड्याचं दुकान असेल तर तिथं कपडे असतात, म्हणजे कपडेवाल्याचं कपडे काय झालं गुड्स. किंवा आपण मेडिकलमध्ये गेलो, औषधं जे ठेवलेले असतात ते औषधं त्या मेडिकलवाल्याचं काय झालं गुड्स. म्हणजे आपण ज्याचा व्यवहार करणार आहोत, खरेदी विक्री करणार आहोत, तो माल, त्याला म्हणायचं अकाउंटच्या भाषेमध्ये गुड्स. आलं इथपर्यंत लक्षात. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे कॅपिटल. आता द अमाऊंट विच इज इन्व्हेस्टेड फॉर द इन टू द बिझनेस बाय द प्रोप्रायटर और ओनर इज नोन ॲज कॅपिटल. म्हणजे जी अमाऊंट आपण बिझनेस चालवण्यासाठी गुंतवतो व्यावसायिक, त्याला म्हणायचं कॅपिटल. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स. द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲसेट्स एक्स्ट्रा विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स. आता एखाद्या मालकाला समजा आपल्या मुलाची फी द्यायची आहे, तर तो काय करतोय, कॅपिटलमधनं ते पैसे, त्याने बिझनेसच्या कॅपिटलमधनं ते पैसे काढले, त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. म्हणजे जेव्हा ओनर किंवा बिझनेसमॅन कॅपिटलमधून पैसे काढून स्वतःचा पर्सनल खर्च करतो, पर्सनल यूजसाठी वापरतो, त्याला म्हणायचं ड्रॉइंग. त्याच्यानंतर डेटर. आता डेटर आणि क्रेडिटर. डेटर म्हणजे काय की ज्याला आपण माल विकला आहे, गुड्स विकला आहे, तो व्यक्ती म्हणजे डेटर. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. ज्याला आपण उधारीवर माल विकला आहे तो व्यक्ती म्हणजे डेटर. आणि क्रेडिटर म्हणजे ज्याच्याकडून आपण उधारीवर माल खरेदी केला आहे तो क्रेडिटर. म्हणजे डेटर म्हणजे सेल केलेला व्यक्ती आणि क्रेडिटर म्हणजे परचेस, ज्याच्याकडून आपण परचेस केले, खरेदी केले, तो व्यक्ती. एवढं लक्षात ठेवायचं. अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. म्हणजे डेटरला आपण उधारीवर माल विकलाय, सेल केलाय, म्हणजे तो आपल्याला पैसे देणार आहे, आपल्याला ते येणं लागतं. आणि क्रेडिटर ज्याच्याकडून आपण उधारीवर माल आपण खरेदी केला व्यावसायिकाने, ते आपलं देणं असतं, व्यवसायाचं लॅबिलिटीज असतं क्रेडिटर. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स म्हणजे काय, बुडीत कर्ज. की आपण उधारीवर माल विकलाय एखाद्या व्यक्तीला, म्हणजे तो कोण झाला, आपला डेटर. पण सगळे डेटर लोक जे असतात ते आपले पैसे देतील का, नाही. समजा एखाद्या व्यक्तीने आपला पैसा बुडवला, त्याला म्हणायचं बॅड डेब्ट. द अमाऊंट विच इज irrecoverable amount from a debtor is known as bad debts. It is a revenue loss to the business. म्हणजे आपला हा या बिझनेसचा लॉसच झाला ना, की एखाद्या व्यक्तीने आपण त्याला गुड्स विकलाय, माल विकलाय आणि त्याने आपले पैसे दिलेले नाहीत, म्हणजे बॅड डेब्ट्स, त्याला म्हणायचं बुडीत कर्ज. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर आणि टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर. आता आपल्याला व्यवसाय करताना काही खर्च पण करावे लागतात. An amount spent by the business for any consideration received by business is called as expenditure. आता हे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, ते कोणत्या प्रकारचे असतात, तर कॅपिटल एक्सपेंडिचर, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता कॅपिटल एक्सपेंडिचर, दिस एक्सपेंडिचर इज इन्क्युअर्ड टू ॲक्वायर्ड फिक्स असेट. आता कॅपिटल, आता जेव्हा व्यवसाय नवीन असतो तेव्हा आपण अमाऊंट इन्व्हेस्ट करतो बिझनेसमध्ये, त्यालाच आपण कॅपिटल म्हणतो. पण त्या कॅपिटलबरोबर आपल्याला फिक्स असेट घ्यावे लागतात. दुकानासाठी जागा, दुकानासाठी फर्निचर, कम्प्युटर, म्हणजे ह्या सगळ्या फिक्स असेट झाल्या. मग ह्याच्यासाठी जो आपण खर्च करतो त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे फिक्स ॲसेटवर केला जाणारा खर्च. त्याच्यानंतर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे हा फक्त इमिजिएट चालू जो खर्च आपण, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर विच इज
from which no future benefit is expected but having immediate or short term benefit may be less than 1 year. It does not increase profit earning capacity of an organization. म्हणजे प्रॉफिट वाढवत नाहीत हे खर्च, पण ते करावे लागतात, त्याच्याशिवाय आपल्या व्यवसायाचं काम चालत नाही. उदाहरणार्थ रेंट. आता आपण जर भाड्याने घेतलं असेल शॉप, तर आपण त्याचं भाडं भरलं तर आपण तिथं शॉप चालवू शकतो. म्हणजे हा खर्च 1 वर्षाच्या आत द्यावाच लागतो रोज आपल्याला, दर महिन्याला भाडं. सॅलरी असेल, कामावरती कामगार असतील, त्यांचा पगार दिला तर ते काम करतील. म्हणजे ह्यानी प्रॉफिट वाढत नाही, पण ते खर्च करावे लागतात, वेजेस पेड. त्याला म्हणायचं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे ॲडव्हान्समध्ये केलेले खर्च. म्हणजे ॲन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली revenue in nature and benefit of which is not executed within 1 year is called as deferred revenue expenditure. Such expenditure is written off over number of years. म्हणजे समजा आता मी शॉप टाकले, पण मी भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट केली माझ्या शॉपची. म्हणजेच काय केलं, मी जास्त खर्च केला ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे 4 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंट मी आत्ताच ॲडव्हान्समध्ये केली. म्हणजे हॅवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग, हॅवी लिगल एक्सपेन्सेस. म्हणजे मी जास्तीत जास्त माझी ओळख व्हावी दुकानाची म्हणून मी काय केलं, 4 वर्षापूर्वी लागणारा खर्च मी आत्ताच ॲडव्हान्समध्ये जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंगवर खर्च केला. त्या खर्चाला म्हणायचं डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर हे होते एक्सपेंडिचर टाईप्स. आज मी तुम्हाला काही टर्म्स सांगितले आहेत. राहिलेल्या टर्म्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. तुम्ही जास्तीत जास्त हा स्टुडंट्स 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमचा सपोर्ट मिळेल आणि जास्तीत जास्त चांगले अजून टीचिंगचे व्हिडिओ टाकता येतील. थँक्यू. त्याच्यानंतर आहे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. Revenue expenditure is an expenditure from which no future benefit is expected but having immediate or short-term benefit may be less than 1 year. It does not increase profit earning capacity of an organization. आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, चालू खर्च, की ज्या खर्चातून आपल्याला प्रॉफिट मिळणार नाही, पण ते शॉर्ट टर्मसाठी केले जातात. उदाहरणार्थ रेंट पेड. आता आपण व्यवसायासाठी जी जागा घेतली आहे त्या जागेचं आपण भाडं देतोय. म्हणजे काय, की ते दिलं तरच आपल्याला व्यवसाय तिथं करता येईल. म्हणजे असे खर्च जे प्रॉफिट मिळवून देत नाही, पण ते करावे लागतात. त्याच्यानंतर आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे ॲडव्हान्समध्ये केलेला चालू खर्च. आता ॲन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रिव्हेन्यू इन नेचर बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट विदिन 1 year इज कॉल्ड ॲज डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे आपल्याला चालू खर्च, पण असा चालू खर्च जो ॲडव्हान्समध्ये आपण करतोय, पण त्याचा फायदा आपल्याला आता नाही तर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये होणार आहे. उदाहरणार्थ समजा आता मी माझ्या दुकानाची जाहिरात केली, 4 वर्षाला जो खर्च येईल तो मी आत्ताच खर्च केला. 4 वर्षाचा ॲडव्हर्टाईजसाठी खर्च, जाहिरात करण्यासाठी जो खर्च येणार आहे तो मी ॲडव्हान्समध्ये आत्ताच केला. म्हणजेच काय केलं, की मी जास्तीत जास्त हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंगमध्ये जास्त ॲडव्हान्समध्ये खर्च करून ठेवला. त्याला म्हणायचं डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. अशा प्रकारे आपण आज एक्सपेंडिचरचे टाईप्स पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या टर्म्स पाहूयात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त 11वीच्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करा आणि त्यासाठी हा चॅनल जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.